मित्रमंडळींनो, झाली आहे दुपारच्या जेवण तयार करण्याची वेळ आणि आज मी बनवत आहे. माझ्याजवळ भरताचं वांगं नव्हतं. हे वांगे साधी भाजी बनवण्याचे वांगे होते, पण मी त्याचाच भरताचा वांगा म्हणून वांग्याचा आता मी वापर करणार आहे. साधे वांगे आहे, हिरवे वांगे. या हिरव्या वांग्याला इथे आमच्या बेळगाव साईडने बेळगावचे वांगे असे म्हणतात. नाशिकला अशा हिरव्या वांग्यांना आम्ही जळगावचं वांगं असं म्हणायचं. आणि आता हे वांगे आहे ना, मी कधी पण आहे ना, हे भरताचे वांगे असलं तेही मी अशाच प्रकारे वाफवून घेते, असं चिरून आतमध्ये काय आहे. कारण कधी पण आहे ना, काय होतं की कितीही ताजं फ्रेश वांगं असलं ना, तरीही कधीतरी त्यात कीड वगैरे असू शकते. मग न बघता न चेक करता मला ते डायरेक्टली भाजून गॅसवर असं ते मला पटत नाही, मला नाही आवडत तसं. मग मी नेहमी ते भरताचं वांगं असलं तर देखील तरी पण मी ह्याच प्रकारे काय करून घेते, वांगे चिरून स्वच्छ नीट व्यवस्थित चेक करून घेते आणि मग त्यानंतर असं कढईमध्ये थोडं तेल टाकून छान असं वाफवून घेते. आणि अशा प्रकारे मी वांग्याचं भरीत बनवते. हे जे ग्रीन वांगे असतात ना, ते फार चविष्ट असतात. आणि हे म्हणजे ते जे आपले नॉर्मल वांगे असतात ना, जांभळट कलरचे वांगे असते, त्यापेक्षा हे जास्त चविष्ट असतात. मला हे जास्त आवडतात. आता मी आता हे भरीत छान असं परतवून घेणार आहे, म्हणजे हे छान वाफवून घेणार आहे, जेणेकरून याची वरची साल मला काढता येईल. मग ते स्मॅश करून त्याला मी तडका देऊ शकेल. बेळगावमध्ये ना दोन टाईपचे केल्या जातं. वांगे आहे ना, भरीत आहे ना, दोन टाईपचं केलं जातं. एक तर फक्त हे स्मॅश करून वरतूनच चिरले कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो टाकून मीठ, मिरची, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून मिक्स करतात आणि ते तसंच कच्चं खातात. आणि एक तर हे आपली साधी सिंपल पद्धत, जीच नाशिकची पद्धत असं मी म्हणते, ह्याची वरची साल काढून छान स्मॅश करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडेसे शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचा कूट, म्हणजे शेंगदाणे आणि शेंगदाण्याचा कूट मी दोन्हींचा वापर करते. थोडंसं लसूण आणि चेचलेला आल्याचा तुकडा छोटासा, भरपूर कोथिंबीर वगैरे टाकून छान असं त्याला फोडणी देऊन तयार करते. ती माझी पद्धत आहे. तसं कच्चं ते मी कधीतरी एकदा करते वेळ कमी असताना. आणि नेहमी तसं हे छान सगळं कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि शेंगदाण्याचा कूट, कधी बटाटे देखील टाकते, ह्या सगळ्या घटकांचा समावेश करून छान अशी फोडणी तयार करून त्यात ते स्मॅश केलेले हे जे वांग्याचं आहे वांगे त्यात टाकून मग ते छान असे परतवून घेते. त्या पद्धतीने केलेले मला जास्त आवडतात. दोन्ही प्रकारे खूप छान लागतात. मला वांग्याचं भरीत प्रचंड आवडतं. आता बोलता बोलता मी तुम्हाला रेसिपीच सांगून टाकली, त्यामुळे पूर्ण रेसिपी मी काय नाही शूट करत बसणार. खूप सोपं आहे. कांदा, मिरची, काही लोक लाल तिखट पावडर टाकतात, काही लोक हिरवी मिरची टाकतात. मी दोन्हींचा समावेश करते. थोडंसं लाल पावडर पण टाकते, कारण त्यात घरगुती लाल पावडर असते ना, त्यात मसाला असतो, मग ते त्याची पण चव लागू दे म्हणून मग मी ते पण टाकते. आणि हे साधं जे आपले हिरवी मिरची असते ना, ते पण टाकते, त्यांनी खूप छान चव लागते. कधी हिरवी मिरचीचा ठेचा देखील टाकते, कधी लाल मिरचीची चटणी जी घरात बनवून ठेवलेली असती ना, ते देखील टाकते. खूप छान लागतं. बोलता बोलता सर्व मी कशा प्रकारे करू शकतो आयडियाज दिलेल्या आहे, पद्धती सांगितल्या आहे, मी कशा करते तेही सांगितलेलं आहे. बेळगावची पद्धत, नाशिकची पद्धत, सर्व काही मी तुमच्याशी शेअर केलं आहे. मग पुन्हा रेसिपी शेअर करत बसणार नाही. आता डायरेक्टली मी झटापट आता आमचं जेवण तयार करून घेणार आहे. तसंही वेळ झालेला आहे. आहो गेलेले कामाला. पिल्लूची इथं चालली आहे खडबड कामामध्ये लुडबुड चालूच असते त्याची. परी खूप थोड्या वेळापुरता झोपते. दुपारचं तिला जास्त झोप येत नाही. तिची झोपच तशी आहे दोघांची खूप कमी. पिल्लू तर झोपतच नाही, परी खूप थोडंसंच झोपते. मग ती उठण्यापूर्वी मला माझं दुपारचं जेवण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी जेवण वगैरे तयार करते. पण मी तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढ्या सगळ्या पद्धती वगैरे सगळं काही सांगितलेलं आहे. तुम्हीही ट्राय करून बघा. कसं झालं मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्लीज मंडळींनो, तुमचा थोडा सपोर्ट द्या. सपोर्ट खूप कमी मिळत आहे. माझी मेहनत तुम्हाला दिसते आहे की नाही मला माहीत नाही, पण यूट्यूबचे चॅनल बनवण्यामागे, व्हिडिओज बनवण्यामागे, एडिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमागे खूप मेहनत असते. तुम्हीही तेवढंच लाईक करून सपोर्ट केलं, थोडं रिस्पॉन्स दिला तुम्ही, तर आम्हालाही खूप छान वाटेल. तर ते नक्की करा. कंजूसी करू नका त्या मॅटरमध्ये. तर ठीक आहे मंडळींनो, पुन्हा भेटूया.